वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय पॉलिटीचे लेक्चर्स आणि त्यामध्ये आजचं जे लेक्चर आहे ते आहे लेक्चर क्रमांक 7, जे आहे नागरिकत्व. आता नागरिकत्व हा जो भाग आहे, आपल्या संविधानामध्ये एकूण 22 भाग आहेत, त्यामधला हा भाग दुसरा आहे. याच्या आधी आपण भाग पहिला बघितला होता, संघराज्य आणि त्याचं क्षेत्र. हा आता भाग 2 आहे, नागरिकत्व. आता आज आपल्याला लेक्चरमध्ये काय काय बघायचं आहे, तर आपल्याला भाग 2 मध्ये कलम आहेत ते आहेत कलम 5 ते 11. आता यामध्ये हे जे कलम आहेत ते आता 5 ते 11 हे कलम आपल्याला सगळे बघायचे आहेत. आणि त्यानंतर या कलम 11ने संसदेला एक अधिकार दिलेला आहे नागरिकत्वाबाबतचे कायदे करण्याचा. आणि त्यानुसार संसदेने एक कायदा केलेला आहे जो महत्त्वाचा आहे, जो आहे नागरिकत्व कायदा 1955. आणि तो एक कायदा आपल्याला बघायचा आहे. म्हणजे आपल्याला हे सगळे कलम बघायचे आहेत आणि त्यानंतर नागरिकत्व कायदा 1955 आणि त्यामध्ये झालेले बदल, तर ते आपल्याला हे 2 भाग आपल्याला बघायचे आहेत. सगळे कलम 5 ते 11 कलम आणि नागरिकत्व कायदा 1955. तर आता आपण सुरू करू. त्याआधी आता आपल्याला फक्त एक फरक बघायचा आहे, तो म्हणजे नागरिक आणि परकीय लोक असा हा फरक आपल्याला बघायचा आहे. आता नागरिक आणि परकीय असा आपल्याकडे फरक आहे. आता नागरिक म्हणजे कोण, तर आपण ज्या देशात, आपल्या देशाचे नागरिक, म्हणजे आपण आता नागरिक आहोत देशाचे, याला काय म्हणतो आपण, सिटीजन. तर देशाचे सिटीजन किंवा नागरिक. आणि आता जे आपल्या देशाचे नागरिक नाही आहेत त्यांना आपण म्हणणार परकीय. आता परकीयमध्ये 2 प्रकार होतात, एक मित्र परकीय, एक शत्रू परकीय. नागरिकत्वामध्ये असं काही प्रकार नाहीत आणि ते आपल्याकडं नाहीत. म्हणजे आपल्याकडं देशाचं नागरिकत्व हे एकच आहे, त्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार वगैरे असं काय नाही आहे. बऱ्याच देशांमध्ये अशा तरतुदी असतात. म्हणजे आता अमेरिकेमध्ये जर अमेरिकेचं प्रेसिडेंट व्हायचं असेल तर तिथलं नागरिकत्व हे जन्माने नागरिकत्व असावं लागतं, असं त्यांचा कायदा आहे. आपल्याकडं मात्र नागरिक हे एकच आहे, त्यामध्ये हा वेगळे नागरिक, ते वेगळे नागरिक वगैरे असं काही नाही आहे. एकदा का नागरिकत्व मिळालं की नागरिक झालो आपण. तर आपल्याकडे हे एकाच प्रकारचं नागरिकत्व आहे. आपल्याकडे हे नागरिकत्वाचे प्रकार नाही. परकीयांच्या बाबतीत मात्र आता 2 प्रकार पडलेले आहेत. आता त्यामध्ये पहिला प्रकार कुठला आहे, तर मित्र परकीय, आणि दुसरा प्रकार कुठला आहे, शत्रू परकीय. यामध्ये फरक आहे. तर फरक आता आपण पहिला तर हा बघू की नागरिक आणि परकीय यांच्यामध्ये फरक आहे. तर आता आपल्या संविधानामध्ये भाग 3 आहे जो आहे मूलभूत अधिकारांचा. तर यामध्ये आपल्याला एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत. जर नागरिक असू, म्हणजे आता आपण भारताचे नागरिक आहोत, तर आपल्याला हे सगळेच्या सगळे मूलभूत अधिकार आपल्याला मिळतात. यामध्ये कुठलाही अपवाद होत नाही. सगळे मूलभूत अधिकार आपल्याला मिळतात. आता अपवाद फक्त तोच जो मूलभूत अधिकारांमध्येच अपवाद असेल, पण सगळे मूलभूत अधिकार हे नागरिकांना मिळतात. आता परकीयांच्या बाबतीत सगळेच्या सगळे मूलभूत अधिकार हे परकीयांना मिळत नाहीत. काही मूलभूत अधिकार आहेत जे आपल्याकडं सर्वांना मिळतात. तर तसे अधिकार, मग मूलभूत अधिकार हे परकीयांना मिळतील. म्हणजे जर समजा आता कोणी फ्रान्सचा नागरिक आहे आणि आत्ता समजा भारतात फिरायला आले ते, तर त्यांना कुठले मूलभूत अधिकार आहेत, तर ते नागरिकांना एवढे आहेत का, तर नाही, नागरिकांना एवढे नाही आहेत. म्हणजे जेवढे आपल्याला आहेत तेवढे आहेत का मूलभूत अधिकार, तर नाही. पण असं पण नाही की त्यांना मूलभूत अधिकार नाहीतच, फक्त काही मूलभूत अधिकार त्यांना आहेत. मूलभूत अधिकार नागरिकांना मात्र सगळेच्या सगळे मूलभूत अधिकार मिळतात. आता यामध्ये मित्र परकीय आणि शत्रू परकीय असा एक फरक आहे. आता हे मित्र परकीय आणि शत्रू परकीय म्हणजे कोण, तर आता भारताच्या परराष्ट्र नीतीनुसार भारताचे सगळेच देश हे भारताचे मित्र आहेत. त्यामुळं सर्व वेळी, म्हणजे नॉर्मल कंडिशन्समध्ये आपण सगळ्याच देशांच्या नागरिकांना आपण मित्र परकीयच मानत असतो. त्यामुळं मित्र परकीय हे. आता मग शत्रू परकीय काय आहेत, तर जेव्हा केव्हा भारताचं कुठल्याही दुसऱ्या देशासोबत युद्ध चालू असेल, युद्ध घोषित असेल, जर युद्धाची घोषणा झालेली आहे त्याला आपण स्टेट ऑफ वॉर असं म्हणतो. युद्धाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा युद्ध घोषित केलेलं असेल तर तेव्हा, फक्त तेव्हाच त्या देशाच्या नागरिकांना आपण शत्रू परकीय मानतो. पण हे कधी मानतो, फक्त युद्ध घोषित असताना. युद्धाची समाप्ती झाली तर ते शत्रू होणं बंद होतं. तर शत्रू परकीय म्हणजे जेव्हा युद्ध चालू असेल तेव्हाच फक्त त्या देशाचे, ज्या देशासोबत युद्ध चालू आहे त्या देशाचे नागरिक फक्त आपल्यासाठी शत्रू परकीय असतात. म्हणजे आता पाकिस्तानसोबत जेव्हा आपलं युद्ध चालू होतं तेव्हा ते शत्रू परकीय होते. आता पाकिस्तानचे नागरिक हे शत्रू परकीय आहेत का आपल्यासाठी,
जर समजा कोणी पाकिस्तानी नागरिक आत्ता भारतात असेल तर ते आपले शत्रू परकीय आहेत का? तर आता भारत आणि पाकिस्तान हे युद्धामध्ये नाही आहेत, युद्ध परिस्थिती नाही आहे, युद्ध चालू नाही आहे, त्यामुळं ते शत्रू परकीय नसतात. शत्रू परकीय फक्त तेव्हाच जेव्हा ॲक्च्युली युद्ध चालू असेल, युद्ध चालू असतानाच फक्त ते शत्रू परकीय असतात. इतर वेळी म्हणजे आधी कधी तर युद्ध झालेलं आहे पाकिस्तानसोबत म्हणून पूर्ण वेळ ते शत्रू परकीय आहेत का? म्हणजे आता शत्रू परकीय आहेत का आधी युद्ध चालू होतं त्यांच्याशी? तर असं नसतं. युद्ध चालू असताना, युद्ध घोषित केलेलं असताना त्या देशाचे, फक्त त्याच देशाचे नागरिक हे फक्त युद्ध चालू असतानाच शत्रू परकीय असतात. तर हे आपल्याला एक फरक लक्षात घ्यायचा आहे. शत्रू परकीय म्हणजे पाकिस्तानचे समजा युद्ध झाले पाकिस्तानसोबत म्हणून आता पाकिस्तानचे नागरिक आपल्यासाठी शत्रू परकीय आहेत असं नाही. युद्धाची घोषणा चालू असताना फक्त तेव्हाच ते शत्रू परकीय होतात. आता हे मित्र परकीय असणं आणि शत्रू परकीय असणं यामध्ये फरक आहे. तर मित्र परकीयांना काही मूलभूत अधिकार मिळतात. म्हणजे आता समजा आपण उदाहरणासाठी असं म्हणू की कलम समजा 20 आणि 21 आहे, हे मित्र परकीयांना पण लागू होतं. आता हे शत्रू परकीयांना लागू होतं का? तर शत्रू परकीयांना मित्र परकीयांपेक्षा कमी अधिकार मिळतात. आता हे शत्रू परकीय म्हणजे समजा आता याचा उद्देश काय आहे, तर जर समजा युद्ध चालू असेल, युद्ध चालू असताना त्या देशाचा, ज्या देशासोबत समजा आपलं युद्ध चालू आहे त्या देशाचे नागरिक आपल्या भारताच्या बाबतीतली काही आपण म्हणू की सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, जे काही आपली जरा सिक्रेट माहिती असेल ते देऊ शकतात. त्यामुळं अशा वेळी त्यांच्या हालचालींवरती किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावरती जरा थोडेसे जास्त बंधनं टाकणं गरजेचं असतं. त्यामुळं शत्रू परकीयांना मूलभूत अधिकार हे मित्र परकीयांपेक्षा कमी मिळतात. हा एक फरक आहे. तर आपल्याकडे हा जो फरक आहे हा नागरिक आणि परकीय हा एक फरक आहे. नागरिकांना सगळेच्या सगळे मूलभूत अधिकार मिळतात, सगळ्याच्या सगळ्या नागरिकांना सगळे मूलभूत अधिकार मिळतात. परकीयांना मात्र काही मूलभूत अधिकार आहेत तेवढेच मिळतात, सगळे मिळत नाहीत. तर आता हे झालं की नागरिक आणि परकीय यामधला फरक. आता आपण नागरिक आहोत तर आपल्याला सगळे मूलभूत अधिकार मिळतील. आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत तर ते सगळेच्या सगळे मिळतात. आता हा झाला आपला फरक नागरिक आणि परकीय. आता आपण बघू की कलम आपल्याला 5 ते 11 कलम बघायचे आहे. तर आता आपण कलम बाय कलम सगळ्यांचा अभ्यास करू. आता आपण जे कलम आहेत त्यांचा एक रिव्ह्यू घेऊ आणि त्यानंतर आता त्यांचा अभ्यास करू. तर आता एक रिव्ह्यू घेण्यासाठी आपण कलम 5, आपलं कलम 5 कशासाठीचं आहे, तर जेव्हा आपले संविधान तयार झालं तेव्हाचं जे नागरिकत्व आहे, म्हणजे आपलं संविधान तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तेव्हाचं संविधान, म्हणजे आता 26 जानेवारी 1950च्या वेळचं नागरिकत्व, तर तेव्हाचं नागरिकत्व हे कलम 5 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 6 आता हे पण तेव्हाचंच नागरिकत्व आहे, पण ते कोणासाठी आहे, तर भारताची जेव्हा फाळणी झालेली आहे तेव्हा पाकिस्तानी क्षेत्रात असलेले, म्हणजे जिथं आज पाकिस्तानी क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रातून बरेच लोक हे भारतात स्थायिक होण्यासाठी स्थलांतरित झाले होते. म्हणजे त्यांनी भारतात राहण्याचं निवडलं होतं, तर ते भारतात राहण्यासाठी पाकिस्तानी क्षेत्रातून भारतात आलेले आहेत. पाकिस्तानी क्षेत्र म्हणजे तेव्हाचं पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान, म्हणजे आजचं जे बांगलादेश आहे ते पण त्यामध्ये येईल. तर तिथून फाळणी झाल्यानंतर भारतात राहण्यासाठी जे लोक स्थलांतरित झालेले आहेत तर ते भारतात स्थायिक होण्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे त्यांना नागरिकत्व देणं गरजेचंच आहे. तर मग त्यासाठी कलम 6ची तरतूद आहे की पाकिस्तानातून भारतात स्थलांतर झालेल्या लोकांचे नागरिकत्व. आता त्यानंतर कलम 7 कशासाठी आहे, तर कलम 7 यासाठी आहे की काही लोक भारतातून पाकिस्तानमध्ये गेले होते पण पुन्हा ते भारतात आलेले आहेत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व हवं होतं, तर यासाठीच्या काही अटी टाकून त्यांना नागरिकत्व दिलेलं आहे. तर हे ते आपण बघणार आहोत. आता हे असं का झालं होतं, तर याचं होण्याचं एक मुख्य कारण हे होतं की जेव्हा फाळणी होत होते तेव्हा बऱ्याच गोष्टी या सर्वांना समजत नव्हत्या, त्यामध्ये बरेच गैरसमज पण झाले होते आणि काही लोक हे गैरसमजुतीतून पाकिस्तानात गेलेले होते, त्यामुळे ते परत भारतात आलेले आहेत. अशा खूप गोष्टी झाल्या होत्या. फाळणीच्या वेळच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहीत नव्हत्या, त्यामुळं बरेच लोक हे गैरसमजातून पाकिस्तानात गेले होते पण ते परत भारतात आलेले आहेत. मग त्यासाठीच्या अटी टाकून हे नागरिकत्व दिलेलं आहे आणि ते कलम 7मधून. तर कलम 7मध्ये कोणाचं नागरिकत्व आहे, तर जे भारतातून पाकिस्तानात गेले होते पण ते परत भारतात आलेले आहेत, मग त्यांच्यासाठीचं नागरिकत्व हे कलम 7मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 8 कोणासाठीचं आहे, तर त्याला
पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, जे मूळ भारतीय आहेत परंतु भारतात राहत नाहीत अशा लोकांचं नागरिकत्व हे कलम 8मध्ये सांगितलं आहे. कलम 9 आपलं काय सांगतं तर एकेरी नागरिकत्व, आपल्याकडे एकेरी नागरिकत्वच आहे, तर ते कलम 9 सांगतं आपल्याला. त्यानंतर कलम 10 आपल्याला काय सांगतं, कलम 10 आपल्याला सांगतं की एकदा का नागरिकत्व मिळालं तर ते कायम राहील, म्हणजे नागरिकत्वासाठी पुन्हा पुन्हा अर्ज करावे लागणार नाही, तर हे कलम 10 सांगतं. आणि कलम 11 आपल्याला काय सांगतं तर कलम 11 सांगतं नागरिकत्वाबाबतचे कायदे करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. म्हणजे आता नागरिकत्वाबाबतचे कायदे कोण करू शकतं तर संसद करू शकते, राज्य करू शकत नाहीत. तर हे आपल्याला ह्या सगळ्या ओव्हरव्ह्यू झाला आता याचा. आता याच्या बघू की याच्या डिटेल्स आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर नागरिकत्व कायदा 1955 बघायचा आहे. तर आता बघू आपण कलम 5 ते कलम 11. आता कलम 5 कशासाठीचं आहे तर जेव्हा आपले संविधान तयार झालेलं आहे तेव्हाचे नागरिकत्व. आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे भारतात राहणारे लोक आहेत त्यांना नागरिकत्व मिळणं गरजेचं आहे. दुसरं हे की जे पाकिस्तानमधून भारतात आलेले आहेत भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी किंवा भारताचे नागरिक होण्यासाठी, तर त्यांना पण नागरिकत्व मिळणं गरजेचं आहे. तर त्याचा विचार करून मग हे कलम 5 केलेलं आहे. आणि कलम 5मध्ये या 3 अटी दिलेल्या आहेत. त्या 3 अटीपैकी एक अट पूर्ण केलेली असेल, एक अट पूर्ण केली तर त्यांना नागरिकत्व मिळेल. आता त्या अटी कुठल्या आहेत, या 3 पैकी एक अट पूर्ण करायची आहे. तर कुठल्या अटी आहेत तर असे व्यक्ती भारताचे नागरिक होतील ज्यांचा जन्म भारतात झालेला आहे, म्हणजे फक्त जन्म भारतात झालेला आहे असं जरी असेल तर त्या व्यक्तीला नागरिकत्व मिळेल. किंवा आता ही अट पूर्ण केलेली असेल तर नागरिकत्व मिळेल. किंवा ज्यांचे आई किंवा वडील यांचा जन्म भारतात झालेला असेल तर त्यांना पण भारतीय नागरिकत्व मिळेल. किंवा जी व्यक्ती 5 वर्ष भारतात राहिलेली असेल, म्हणजे आपले संविधान लागू होण्याच्या आधीपासून 5 वर्ष भारतात जर राहत असेल तर संविधान लागू झालं तेव्हा कलम 5 नुसार त्यांना नागरिकत्व मिळेल. या 3 पैकी एक अट पूर्ण करणं गरजेचं होतं की एकतर त्या व्यक्तीचा जन्म भारतात झालेला असला पाहिजे, किंवा त्या व्यक्तीचे आई किंवा वडील यांचा जन्म भारतात झालेला असला पाहिजे, किंवा संविधान लागू होण्याच्या 5 वर्ष आधी ती व्यक्ती भारतात राहिलेली असली पाहिजे. संविधान लागू होण्याच्या 5 वर्ष आधी जर भारतात राहिलेली असेल तर नागरिकत्व मिळेल. तर हे कलम 5 सांगतं. कलम 5 कशाविषयीचं आहे तर जेव्हा आपलं संविधान तयार झालं 26 जानेवारी 1950ला तेव्हा कोण नागरिक असेल तर याविषयी हे 3 अटी सांगितलेल्या आहेत. आणि 3 पैकी एक अट पूर्ण करायची आहे. 3 अटी कुठल्या आहेत तर एकतर स्वतःचा जन्म त्या व्यक्तीचा भारतात झालेला असला पाहिजे, किंवा आई किंवा वडील यापैकी कोणाचा तरी जन्म भारतात झालेला असला पाहिजे, किंवा संविधान लागू होण्याच्या 5 वर्ष आधीपासून ती व्यक्ती भारतात राहत असलेली पाहिजे. तर ह्या 3 पैकी एक अट पूर्ण केली तर नागरिकत्व मिळेल असं कलम 5 आपल्याला सांगतो. त्यानंतर कलम 6 आपल्याला कशाविषयी सांगतं तर पाकिस्तानातून भारतात स्थलांतर झालेले लोक. आता जेव्हा आपला भारत स्वतंत्र झालेला आहे तेव्हा आपली फाळणी झालेली आहे आणि पाकिस्तान नावाचा एक वेगळा देश तयार झालेला आहे. पण जो अविभाजित भारत होता तिथले, म्हणजे आता जे समजा पाकिस्तानात क्षेत्र आहे, समजा सिंध प्रांत किंवा समजा इतर कुठले बलुचिस्तान वगैरे प्रांत, या प्रांतात राहणारे काही लोक भारतात राहण्यासाठी, भारतीय होण्यासाठी भारतात आलेले आहेत. मग अशा वेळी ते त्यांचा तिथला प्रदेश किंवा त्यांचं तिथलं घर वगैरे सोडून भारतात आलेले असतील तर त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे. मग त्यासाठीची तरतुदी कलम 6साठी आहे. कलम 6 कशाचं आहे तर जेव्हा आपलं संविधान लागू झालं किंवा संविधान बनलं त्यानंतर जे पाकिस्तान फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात आलेले लोक, पाकिस्तानातून म्हणजे पाकिस्तानी क्षेत्रातून, तर त्यासाठी या 2 अट आहेत आणि त्या दोन्ही अटी पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत. तर पहिली अट काय आहे तर जर समजा व्यक्ती स्वतः किंवा आई किंवा वडील किंवा आजी किंवा आजोबा यापैकी कोणाचा तरी जन्म भारतात झालेला असला पाहिजे. आता ही जी अट आहे 1935च्या कायद्याची होती की व्यक्ती किंवा आई वडील किंवा आजी आजोबा, आता 4 आजी आजोबा असतील म्हणजे 2 आजी आणि 2 आजोबा असे आपल्याला 4 आजी आजोबा नसतात, तर त्या चौघांपैकी कोणाचाही जन्म किंवा आई वडिलांचा जन्म किंवा स्वतःचा जन्म
जर भारतात झालेला असेल तर 1935च्या कायद्यानुसार नागरिकत्व मिळते. ते लोक जर भारतातून स्थलांतरित होत असतील तर, म्हणजे 1935च्या कायद्यानुसार जे भारताचे नागरिक होते ते लोक जर, आता ही पहिली अट झाली. आता दुसरी अट काय, 19 जुलै 1948 पूर्वी भारतात स्थलांतर झालेले असले पाहिजेत. आता ही एक आहे डेडलाईन. आता ही डेडलाईन काय आहे, तर डेडलाईन अशी आहे की जर समजा कोणाला पाकिस्तानी क्षेत्रातून भारतीय क्षेत्रात येऊन भारतीय नागरिकत्व हवं असेल तर त्यांना एक डेडलाईन दिली होती की त्यांनी 19 जुलै 1948च्या आधी भारतात यायचं आहे. म्हणजे जर पाकिस्तानातून भारतात यायचं असेल तर ही डेडलाईन आहे, 19 जुलै 1948च्या आधी या. आता हे 18 जुलै 1947ला भारताचा स्वातंत्र्य कायदा हा संमत झालेला आहे ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत झालेला आहे, तर तो 18 जुलै 1947ला. तर त्याच्यानंतर हे बरोबर 1 वर्षाची डेडलाईन आहे की जर भारतीय नागरिकत्व पाहिजे असेल तर या दिवसाच्या आधी 19 जुलै 1948च्या आधी भारतात पोहोचा. त्याच्या आधी स्थलांतरित व्हा. त्याच्यानंतर जर स्थलांतरित झालेले असतील तर नागरिकत्व मिळणार नाही. ही डेडलाईन आहे. 19 जुलै 1948च्या पूर्वी भारतात यायचं. म्हणजे जर समजा आता कोणी पाकिस्तानी क्षेत्रात राहत असलेली व्यक्ती होती, समजा सिंध प्रांतात राहणारी व्यक्ती होती, त्या व्यक्तीला आता भारतीय नागरिक व्हायचं आहे फाळणीच्या नंतर, तर त्या व्यक्तीने 19 जुलै 1948च्या पूर्वी भारतात येणं गरजेचं आहे. तर ही डेडलाईन होती. म्हणजे पाकिस्तानातून स्थलांतर झालेले आहेत, त्यांना नागरिकत्व मिळालेलं आहे, पण त्यासाठीची ही डेडलाईन आहे, ती पाळली तरच नागरिकत्व दिलेलं आहे. या तारखेच्या नंतर आलेले असतील तर त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. आता यामध्ये अजून एक गोष्ट ही पण आहे की 19 जुलै 1948च्या पूर्वी भारतात यायचं आहेच, पण आता असं पण नाही आहे की भारतात आले नागरिकत्व मिळेल. मग त्यासाठी अजून पुढं काय आहे, तर 19 जुलै 1948च्या पूर्वी भारतात आल्यानंतर 6 महिने भारतात राहावं लागेल, त्यानंतर नागरिकत्व मिळेल. म्हणजे आल्या नागरिकत्व नाही. म्हणजे जर आता समजा कोणी जून 1948मध्ये जर समजा भारतात आलं असेल, सिंध प्रांतातला कोणी व्यक्ती, आल्यानं नागरिकत्व मिळणार नाही. जून 1948ला भारतात आल्यानंतर 6 महिने भारतात राहायचं आहे आणि त्यानंतर मग हे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर किंवा जानेवारी 1949ला नागरिकत्व मिळेल. कारण 6 महिने भारतात राहिलं नंतर नागरिकत्व मिळेल अशी तरतूद होती. तर ही तरतूद काय आता, की जर समजा पाकिस्तानी क्षेत्रात राहत असलेल्या लोकांना जर नागरिकत्व पाहिजे असेल तर त्यांनी 2 अटी पूर्ण करायच्या आहेत. त्यातली पहिली अट काय आहे, तर स्वतःचा जन्म आई वडील यापैकी कोणाचा तरी किंवा आजी आजोबा यापैकी कोणाचा तरी जन्म भारतात झालेला असला पाहिजे. आणि दुसरी अट ही आहे की 19 जुलै 1948 ही डेडलाईन होती. या डेडलाईनच्या आधी भारतात आलेलं असलं पाहिजे आणि भारतात आल्यानंतर 6 महिने भारतात राहिल्यानंतर नागरिकत्व मिळेल. तर हे आहे कलम 6च्या बाबतीतली तरतूद, पाकिस्तानी क्षेत्रातून भारतात आलेल्या लोकांसाठीचे. आता आपण बघू पुढचं कलम 7. कलम 7 कशासाठीचं आहे, तर भारतातून पाकिस्तानात गेलेले पण पुन्हा भारतात आलेल्या लोकांचं नागरिकत्व. आता यासाठी पण अट आहे. अट काय आहे, तर 1 मार्च 1947 पर्यंत भारत सोडून पाकिस्तानात गेले तर त्यांना नागरिकत्व नाही. आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या पण भारतात आलेल्या लोकांचं नागरिकत्व. आता इथं 2 गोष्टी साध्य करायच्या आहेत. म्हणजे आता जर समजा आपली संविधान सभा आहे, 2 गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक तर पहिली गोष्ट ही आहे की आता जे लोक पाकिस्तानाचे नागरिक होण्यासाठी पाकिस्तानात गेलेले आहेत त्यांचं नागरिकत्व काढून घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यांना नागरिकत्व मिळालं नाही पाहिजे. तर हे पाकिस्तानात गेलेले असतील तर नागरिकत्व पाकिस्तानचं मिळेल, भारताचं कशाला मिळेल. त्यामुळे भारताचं नागरिकत्व त्यांना मिळालं नाही पाहिजे याची तरतूद करायची आहे. आता दुसरी तरतूद ही पण आहे की काही लोक हे गैरसमजुतीतून गेले त्यामुळे ते परत आलेले आहेत, तर मग त्यांना नागरिकत्व देणं गरजेचं आहे. तर मग अशासाठी आता ह्या 2 गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. तर त्यातली पहिली गोष्ट की जे आता पाकिस्तानात गेले त्यांचं नागरिकत्व काढून घ्यायचं आहे. त्यासाठी काय तरतूद आहे, तर 1 मार्च 1947च्या आधी जर कोणी भारत सोडून गेलेलं असेल
1 मार्च 1947पर्यंत भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या लोकांना नागरिकत्व मिळणार नाही. जर 1 मार्च 1947पर्यंत भारत सोडून पाकिस्तानात कोणी गेलं तर नागरिकत्व नाही. पण जर ते गेले होते पण ते 19 जुलै 1948च्या आधी भारतात परत आले तर नागरिकत्व. आता ही जी डेडलाईन आहे 19 जुलै 1948 ती ही कलम 6चीच डेडलाईन आहे. म्हणजे डेडलाईन काय मोडायची नाहीच आहे, कुठल्याही परिस्थितीत मोडायची नाही. म्हणजे भारतातून पाकिस्तानात गेला असेल तरी डेडलाईनच्याच आधी यायचं आहे, आधीपासून पाकिस्तानातच राहत होता तरी डेडलाईनच्याच आधी यायचं आहे. त्यामुळे डेडलाईन महत्त्वाची आहेच. 19 जुलै 1948च्या आधीच परत यायचं आहे. तर भारतातून पाकिस्तानात गेला तर गेला, नागरिकत्व नाही. पण भारतातून पाकिस्तानात गेला पण डेडलाईनच्या आधी जर परत आला तर नागरिकत्व मिळेल, हे कलम 7 सांगतं. तर आता कलम 5, 6, 7 एक पुन्हा एकदा बघू थोडक्यात. कलम 5 कशासाठीचं आहे तर संविधान बनलं तेव्हाचं नागरिकत्व. कलम 6साठीचं कशाचं आहे तर पाकिस्तानातून भारताचे नागरिक होण्यासाठी भारतात आलेले लोक. आणि कलम 7 कशासाठीचं आहे तर कलम 7 आहे की भारतातून पाकिस्तानात गेले असतील तर गेले, नागरिकत्व नाही. पण जर गेलेले लोक डेडलाईनच्या आधी भारतात परत आले तर त्यांना नागरिकत्व मिळेल. तर हे आहे कलम 7. आता आपण बघू कलम 8. आता कलम 8 आहे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, असं आपण त्यांना म्हणतो, की जे मूळ भारतीय आहेत पण भारतात राहत नाहीत. तर त्यांच्या बाबतीत एक तर ते PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन कोण असते तर जर व्यक्तीचा जन्म, स्वतःचा जन्म किंवा आई वडील किंवा आजी आजोबा यापैकी कोणाचा जन्म, आता यामध्ये 4 आज्याने 2 आज्याने 2 आजोबा येतात त्यामुळे 4, किंवा आई वडील किंवा व्यक्तीचा स्वतःचा जन्म यापैकी कोणाचाही जन्म जर भारतात झाला असेल तर ते पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन मानले जातील. पण भारतीय दूतावासात अशी नोंदणी आवश्यक आहे. तर हे कलम 8 पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनसाठी आहे. आता हे तरतूद करायचं कारण काय आहे तर पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनसाठी नागरिकत्वाच्या तरतुदी जरा थोड्याशा वेगळ्या होतात. जर समजा कोणी पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे पण ते समजा आत्ता दुसऱ्या कुठल्या तरी देशाचा नागरिक असतील, समजा ब्रिटिश नागरिक असतील किंवा कॅनडाचे नागरिक असतील, तर त्यांना जर भारतीय नागरिकत्व पाहिजे असेल तर त्यासाठीच्या काही सोप्या तरतुदी आहेत. म्हणजे त्यांना भारतीय नागरिकत्व मिळणं हे जरा थोडंसं सोपं जातं. तर हे त्यामुळं पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असं स्वतंत्रपणे लिहिलेलं आहे. त्यानंतर आता पुढचं कलम आहे कलम 9. कलम 9 काय आहे तर एकेरी नागरिकत्व. आता एकेरी नागरिकत्वाची तरतूद आपल्याकडं काय आहे तर जर समजा कुठल्याही भारतीय व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर भारताचे नागरिकत्व संपुष्टात येईल. किंवा जर दुसऱ्या कुठल्या देशाच्या नागरिकाला भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर त्याला त्या व्यक्तीला आधीच्या देशाचं नागरिकत्व सोडून द्यावं लागेल. तर हे आपला कायदा आहे की जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला नागरिकत्व पाहिजे असेल तर आधीच्या देशाचं नागरिकत्व सोडून द्यायचं आहे. किंवा जर समजा भारताच्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर आपलं नागरिकत्व आपोआप संपतं. म्हणजे भारतामध्ये एकाच वेळी भारतीय नागरिक हे दुसऱ्या कुठल्याही देशाचे नागरिक असू शकत नाहीत. आपल्याकडं हे 2 नागरिकत्व नाहीत. आता जगात बरेच देश आहेत ज्यांच्याकडं 2 देशांचे नागरिक असू शकतात. म्हणजे आता कॅनडाचे नागरिक हे अमेरिकेचे पण नागरिक असू शकतात, किंवा ऑस्ट्रेलियाचे नागरिक हे ऑस्ट्रेलियाचे पण नागरिक असतील एकाच वेळी, कॅनडाचे पण असतील, किंवा ऑस्ट्रेलियाचे आणि न्यूझीलंडचे पण एकत्र असतील. तर हे एकाच वेळी 2 देशांचे नागरिकत्व असू शकतं. भारतात मात्र नाही. आपले नागरिक तर फक्त आपलेच नागरिक. दुसऱ्या देशाचे नागरिक झालात तर आपलं नागरिकत्व संपुष्टात येतं. दुसऱ्या देशाचे असाल आणि भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर त्या देशाचं सोडून द्यावं लागेल. त्यामुळे आपल्याकडं 2 नागरिकत्व चालत नाहीत. आपल्याकडं एकच नागरिकत्व आहे. भारताचं नागरिक व्हायचं असेल तर आधीचं सोडून द्या, आणि भारताचे नागरिक असताना दुसऱ्या देशाचं घेतलं तर आपलं आपोआप संपुष्टात येतं. आता याचीच अजून एक अर्थ पण हा पण लागतो. आपल्या कलमात तरतूद हीच आहे, पण आपल्याकडे अजून एक पद्धत ही आहे आणि याचा अर्थ होतो एकेरी नागरिकत्वाचा हा अर्थ लागतो. कलमात मात्र एवढीच तरतूद आहे की एखाद्या नागरिकाने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर आपलं संपुष्टात येईल. आता हे एकेरी नागरिकत्वाचा अजून एक अर्थ हा पण निघतो की एकाच प्रकारचं नागरिकत्व. म्हणजे आता काही देशामध्ये काही पदांसाठी कुठल्या तरी विशिष्ट प्रकारचं नागरिक असावं लागतं. जसं की अमेरिकेमध्ये
प्रेसिडेंट होण्यासाठी तिथलं जे नागरिकत्व आहे ते बाय बर्थ असावं लागतं, जन्माने नागरिक असावं लागतं. म्हणजे जर समजा आता आपण अमेरिकेत गेलो, आपण अमेरिकेचे नागरिक जरी झालो तरीही प्रेसिडेंट होता येणार नाही, कारण प्रेसिडेंटसाठी बाय बर्थ जन्माने नागरिक असणं गरजेचं आहे. आपल्याकडं मात्र अशा काही तरतुदी नाहीत. आपल्याकडं हे एकदा का भारताचे नागरिक झाले की भारताचे नागरिक झाले. आपल्याकडं हे दोन वेगळ्या प्रकारचं नागरिकत्व वगैरे नाही आहे. कलम 9ची तरतूद आपण बघितली, पण कलम 9ची तरतूद काय आहे की आपल्या देशाच्या नागरिकाने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं की आपलं संपलं, किंवा आपलं पाहिजे असेल तर आधीचं सोडून द्यायचं आहे. तर हे कलम 9ची तरतूद आहे. आता बघू कलम 10. कलम 10 काय सांगतं आपल्याला की एकदा का नागरिकत्व मिळालं तर नागरिकत्व कायम राहील. ते सारखं पुन्हा पुन्हा ते रिन्यू करावं लागणार नाही. म्हणजे आता आपण भारतीय नागरिक आहोत, आपल्याकडं नागरिकत्वाचा दाखला वगैरे काही असेल, पण आपल्याला पुन्हा पुन्हा जाऊन नागरिकत्वासाठी पुन्हा पुन्हा ॲप्लिकेशन द्यावं लागत नाही. एकदा का नागरिकत्व मिळालं तर संपुष्टात येईपर्यंत नागरिक असतो. म्हणजे आता समजा अदनान सामी सिंगर, अदनान सामींना भारतीय नागरिकत्व मिळाले. आता ते नागरिकत्व मिळालेलं आहे, एकदा ते नागरिक झाले भारताचे की आता पुन्हा काहीतरी त्यांना परत 2 वर्षाने परत ॲप्लिकेशन द्या, परत 5 वर्षाने ॲप्लिकेशन द्या वगैरे असं काहीही नाही आहे. जोपर्यंत त्यांचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही तोपर्यंत ते नागरिक राहतील भारताचे, पुन्हा पुन्हा अर्ज वगैरे करावे लागत नाहीत. तर हे आपलं कलम 10चे तरतूद आहे की एकदा का नागरिकत्व मिळालं की पुन्हा पुन्हा नागरिकत्व घ्यावं लागणार नाही. एकदा का नागरिकत्व मिळालं की मिळालं, पुन्हा पुन्हा ते मिळवावं लागत नाही आपल्याला पण नाही, आणि दुसरं कोणी समजा अदनान सामीसारखं कोणी भारतीचा नागरिक झाला तर त्यांना पण मिळावं, पुन्हा पुन्हा अर्ज करावे लागत नाहीत. आता त्यानंतर कलम आपल्याला 5 ते 11 बघायचे. त्यामध्ये हा 11 कलम 11. तर कलम 11 काय आहे तर नागरिकत्वाच्या बाबतचे कायदे करण्याचे अधिकार हे संसदेला दिलेले आहेत. नागरिकत्वाचे कायदे फक्त संसद करू शकते, राज्य करू शकत नाहीत. आता राज्य का करू शकत नाहीत तर आपल्याकडं राज्याचं नागरिकत्व नाही, आपण नागरिक असतो फक्त देशाचे आहोत. म्हणजे आपण फक्त भारतीयच नागरिक आहोत, आपल्याकडं राज्याचं वेगळं असं नागरिकत्व नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्रीय असणं किंवा समजा कर्नाटकीय असणं हे काही नागरिकत्व नाही आहे. नागरिकत्व आपलं फक्त भारतीयच आहे, आपण फक्त भारतीयच आहोत. तर हे जे नागरिकत्वाच्या बाबतचे कायदे आहेत हे राज्य करू शकत नाही, आपण फक्त भारतीयच नागरिक असू शकतो, राज्याचं नागरिकत्व नाही आहे. त्यामुळं राज्याला नागरिकत्वाबाबतचे कायदे करण्याचे अधिकार पण नाही आहेत. कायदे कोण करू शकतं नागरिकत्वाबाबतचे तर फक्त संसदच करू शकते. आता संसदेचा हा जो अधिकार आहे नागरिकत्वाबाबतचे कायदे करण्याचा, त्या अधिकाराचा वापर करून 1955 साली एक कायदा बनवलेला आहे, नागरिकत्व कायदा 1955. तर आता आपल्याला पुढचा भाग आपला बघायचा आहे, तो हाच बघायचा आहे, नागरिकत्व कायदा 1955 आणि त्यानुसार त्याच्यामध्ये झालेले बदल. तर आता आपण बघू याचा पुढचा भाग, नागरिकत्व कायदा 1955. नागरिकत्व कायदा 1955 नुसार आपल्याला सांगितलेलं आहे ते म्हणजे नागरिकत्व मिळण्याचे एकूण 5 प्रकार आहेत. पहिला आहे जन्माने, दुसरा आहे वंशाने, तिसरा आहे अर्जाद्वारे मिळणे, चौथा आहे नैसर्गिक आणि 5वा आहे विलिनीकरण. आता नागरिकत्व मिळण्याचे हे 5 प्रकार आहेत आणि आता आपण 5ही बघू, आणि आपण पण कुठल्या तरी यातल्याच प्रकाराने नागरिक आहोत. तर आता यातला आपण पहिला बघू ते म्हणजे जन्माने मिळणारं नागरिकत्व. तर आता जन्माने मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या तरतुदी काय आहेत तर आता यामध्ये 1955च्या ह्या कायद्यामध्ये 2 वेळा बदल झालेले आहेत, तर ते पण आपण इथं घेतलेले आहेत. की पहिलं काय आहे, जर तुमचा जन्म समजा 26 जानेवारी 1950 म्हणजे जेव्हा आपले संविधान लागू झाले तेव्हापासून, आता ह्या तारखा ज्या आहेत ह्या लक्षात ठेवणं इतकं गरजेचं नाही, म्हणजे ह्या तारखा लक्षात ठेवणं गरजेचं नाही. साधारण 1950 पासून 1987 पर्यंत, 1987 पर्यंत जर समजा तुमचा जन्म भारतात झालेला असेल तर तुम्ही देशाचे नागरिक बनता. आता ही तरतूद जरा थोडीशी वेगळी वाटेल की जर समजा आता कोणी फॉरेनचं कपल, फॉरेनची वुमन समजा भारतात आली होती आणि बेबीचा जन्म जर इथं झाला तरीही नागरिकत्व मिळालं असतं, कारण 1987 पर्यंत
फक्त जन्म भारतात होणं सुद्धा पुरेसं होतं नागरिकत्व मिळण्यासाठी. तर हे आपल्याकडे 1987 पर्यंतचे जे नागरिकत्वाचा कायदा आहे तो जन्माने आहे की जन्म भारतात झाला की भारतीय नागरिकत्व. 1987ला मात्र ही तरतूद बदललेली आहे आणि ही तरतूद काय केलेली आहे तर फक्त जन्म भारतात झाला एवढं पुरेसं नाही, तर जन्माच्या वेळी आई किंवा वडील यापैकी कोणीतरी एक जण भारताचं नागरिकत्व असलं पाहिजे. म्हणजे 87 पर्यंत ही जी तरतूद होती की फक्त भारतात जन्म झाला म्हणजे समजा फॉरेनचं कपल, फॉरेनची वुमन जर समजा भारतात आली आणि बेबीचा जन्म इथं झाला तर नागरिकत्व. 87ला मात्र हे बंद केलं की जन्माच्या वेळी कमीत कमी एक जण आई किंवा वडील यापैकी कमीत कमी एक जण भारतीय नागरिक असले पाहिजेत तर नागरिकत्व मिळेल. आता त्यानंतर याला 2004 साली अजून एक बदल केला. तर बदल काय होता तर हा बदल जरा थोडासा बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्यासाठी होता की 2004 नंतर फक्त जन्म भारतात झाला आणि आई किंवा वडील यापैकी एक जण भारतीय नागरिक असेल तरीही पुरेसं नाही. जे समजा आता आई भारतीय असेल तर वडील काय नसले पाहिजे तर बेकायदा स्थलांतर नसले पाहिजेत, किंवा जर वडील भारतीय असतील तर आई बेकायदा स्थलांतर नको आहे. म्हणजे एक पॅरेंटपैकी पालकपैकी एक जण भारतीय नागरिक असेल तरी दुसरं पालक बेकायदेशीर स्थलांतरित नसला पाहिजे. म्हणजे आई जर समजा भारतीय नागरिक असेल तर वडील बेकायदेशीर स्थलांतर नको आहे, आणि जर वडील भारतीय असतील तर आई बेकायदेशीर स्थलांतरित नको आहे. तर हे बेकायदेशीर स्थलांतर भारतात थांबवण्याचा हा उद्देश होता. त्यामुळे जन्माने नागरिकत्वाच्या बाबतीत काय काय आहे तर 87 सालापर्यंत 1987 पर्यंत फक्त जन्म भारतात झाला तरी नागरिकत्व. 87 पासून 2004 पर्यंत फक्त जन्म भारतात पुरेसं नाही तर जन्माच्या वेळी आई किंवा वडील कोणीतरी एक भारतीय पाहिजे. आणि 2004 नंतर मात्र जर एक पालक भारतीय नागरिक असेल तर दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नको आहे तर नागरिकत्व मिळेल. तर आता हे जन्माने नागरिकत्व मिळण्याच्या या तरतुदी आहेत. आता जे दुसरा प्रकार आहे की वंशाने नागरिकत्व मिळणे, तर वंशाने नागरिकत्व मिळण्याच्या बाबतीतल्या तरतुदी. आता इथं पहिली तरतूद आहे आणि ही जरा थोडीशी वाईट वाटावी अशी आहे. तर ही काय आहे तर 26 जानेवारी 1950 नंतर भारताच्या बाहेर जन्म झालेला असेल तर, आता ह्या ज्या तरतुदी आहेत या भारताच्या बाहेरच्या जन्माच्या आहेत. म्हणजे भारताच्या बाहेर जन्म झाला तर आता वंश बघितला जाईल. तर भारताच्या बाहेर जर जन्म झाला असेल तर पहिली तरतूद काय तर वडील भारतीय असतील तर भारतीय नागरिकत्व मिळेल. आणि आता ही का वाईट वाटण्यासारखी आहे तर हे दुसरे वाचल्यावर कळते की 1992 नंतर जर व्यक्तीचा जन्म भारताच्या बाहेर झाला असेल तर आई किंवा वडील यांचा जन्म भारतात यांच्यापैकी एक कोणीतरी भारतीय नागरिक पाहिजे आहे. म्हणजे 1992 सालापर्यंत फक्त वडील भारतीय असतील तर नागरिकत्व मिळत होतं, आई भारतीय असेल तर भारताच्या बाहेर जन्म झाल्यावर नागरिकत्व मिळत नव्हतं. 1992 साली मात्र आपल्याला कळलं की ही तरतूद जरा थोडीशी चुकीची आहे. तर ही तरतूद आहे ही जरा थोडीशी आपली पॅट्रियार्कल तरतूद आहे. आपली पितृसत्ताक जी समाजरचना आहे आणि पितृसत्ताक जी जरा थोडीशी विचारसरणी आहे. तर हे पॅट्रियार्कीवरून हे आलेलं आहे की 1992 सालापर्यंत म्हणजे संविधान लागू झाल्यानंतर संविधानामध्ये स्त्री आणि पुरुष याच्यावरून भेदभाव करायला मनाई असतानाही 1992 सालापर्यंत म्हणजे जवळपास 42 वर्ष ही तरतूद होती की वडील भारतीय असतील तर आपल्याला 92 साल लागलं हे कळायला की आई किंवा वडील यापैकी कोणीही भारतीय असेल तर नागरिकत्व मिळेल. म्हणजे हे पॅट्रियार्कीमधून आलेली ही तरतूद आहे आणि हे कळायला आपल्याला 42 वर्ष लागलेली आहेत. आपल्याला 50 सालापासून 42 वर्ष लागलेली आहेत. तर हे जरा थोडीशी पॅट्रियार्कीची ही तरतूद आहे, आपली पितृसत्ताक आहे. आता हे 40-42 वर्ष आपल्याला अजून एका गोष्टीसाठी पण लागलेली आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिली महिला न्यायाधीश मिळायला आपल्याला 1989 साल लागलेलं आहे. आणि 1989 साल म्हणजे तिथं पण पुन्हा आपल्याला 40 वर्ष लागले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिली महिला न्यायाधीश यायला. आणि आपल्याला कुठल्याही भारताच्या हायकोर्टात पहिली मुख्य न्यायाधीश महिला बनायला पण जवळपास 40 वर्ष लागलेली आहेत. 1991ला पहिली हायकोर्टाची महिला मुख्य न्यायाधीश झालेली आहे. तिथं पण आपल्याला जवळपास 40 वर्ष लागलेली आहेत. आणि आता 40 वर्ष उशीर झाला पण त्याच्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे तर असं पण काय नाही आहे. आत्ता आपल्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या एकूण 34 असते. त्यामध्ये आत्ताच्या मोमेंटला फक्त
एक महिला आहे, 34 पैकी फक्त एक महिला न्यायाधीश आहे. आणि भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत, त्यापैकी फक्त एक महिला मुख्य न्यायाधीश आहे भारतात. तर आता पण काही परिस्थिती खूप बदलली असं काही नाही आहे. आणि रिसेंटलीच सुप्रीम कोर्टच्या बार असोसिएशनने यासाठी एक पत्र पण लिहिलेलं आहे. ते पत्र पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल पण आहे. तर हे काही न्यायव्यवस्थेमध्ये काही खूप चांगल्या तरतुदी नाही आहेत. आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये खूप काही चांगलं स्त्रियांच्या बाबतीत प्रमाण आहे न्यायाधीशांचं असं काय नाही. आता हे जरा थोडंसं विषयांतर होतं आहे, पण या विषयी आपण नंतर डिटेलमध्ये बोलूच. पण सध्या आपण हे बघू की ही जी सोच आहे आपली, ही जी विचार आहे, ही जरा थोडीशी पॅट्रियार्कीमधून आलेली आहे. की 1950 पासून 1992 पर्यंत वडील भारतीय असतील तर जन्म जर बेबीचा झाल्यानंतर वडील भारतीय असतील तर बेबीला भारतीय नागरिकत्व मिळेल. आता जर समजा नागरिकत्व द्यायचं झालं आई किंवा वडील यापैकी कोणाच्या तरी नागरिकत्वावरून, तर बेबीचा जन्म आईच्या पोटातून होतो, त्यामुळे ते आईच्याच द्यायला पाहिजे आहे. पण आता जरा थोडीशी पॅट्रियार्की झाली आपली. आणि 1992 सालापर्यंत वडील भारतीय असतील तर अशी तरतूद होती. आणि 1992ला आपल्याला कळलं की आई किंवा वडील हे करावं. तर 1992ला मग ही तरतूद बदललेली आहे. आणि 1992ला मग आई किंवा वडील यापैकी कोणी भारतीय असेल तर बेबीला नागरिकत्व मिळेल, ही आपली तरतूद आलेली आहे. आणि त्यानंतर आता तिसरं काय आहे तर 2004 सालानंतर बेबीचा जन्म जर भारताच्या बाहेर झाला असेल, ॲक्च्युली हे वंशाचे ज्या तरतुदी आहेत त्या भारताच्या बाहेर जन्म झाल्यासाठीच आहेत. तर भारताच्या बाहेर जन्म झालेला असेल तर पालकांनी तो जो बेबी आहे तो दुसऱ्या देशाचा नागरिक नाही असं जाहीर करणं आवश्यक आहे. आता हे तरतूद करायचं एक कारण हे पण आहे की जसं आपण 1987 सालापर्यंत जन्म भारतात झाला तर नागरिकत्व देत होतो, तसे बाकीचे अजून बरेच देश आहेत जे देतात. आणि जर समजा त्या बेबीला तिथलं नागरिकत्व मिळालं, पण आता भारताचं पण नागरिकत्व मिळालं, तर आपलं एकेरी नागरिकत्वाची जी तरतूद आहे की भारताचे नागरिक फक्त भारताचाच नागरिक राहील, तर त्यावेळी त्या बेबीकडे 2 नागरिकत्व होतात आणि ते आपल्याला चालत नाही. त्यामुळं पालकांनी हे जाहीर करायचं आहे की ती जी बेबी आहे ती बेबी दुसऱ्या देशाचं नागरिक नाही आहे. आणि त्यानंतर 1 वर्षाच्या आत त्या जन्माची नोंद करून रजिस्टर पण करायचं आहे. तर हे आपल्या वंशाच्या तरतुदी आहेत. वंशाच्या कधी लागतात, जेव्हा भारताच्या बाहेर जन्म झालेला असेल तर. त्यामध्ये आता कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत तर पहिलं आपण बघितलं की 1992 सालापर्यंत वडील भारतीय असतील तर बेबीचं नागरिकत्व मिळेल. 92 नंतर आपण केलं की आई किंवा वडील यापैकी कोणी भारतीय नागरिक असेल तर चालेल. 2004 सालानंतर काय केलं की फक्त आई किंवा वडील भारतीय नागरिक असतील वगैरे तरी ती बेबी त्या देशाचे नागरिक नाही आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही देशाचे नागरिक नाही असं जाहीर करायचं आहे. आणि 1 वर्षाच्यात रजिस्टर पण करायचं आहे. हे आपण बघितलं की नागरिकत्व मिळण्याचे 5 प्रकार आहेत. त्यामध्ये हे दुसरा आपण बघितला वंशाने मिळणारं नागरिकत्व. आता आपण बघू तिसरा प्रकार जो आहे अर्जाने मिळणारं नागरिकत्व. आता अर्जाने मिळणारं नागरिकत्व, आता हे अर्जाने म्हणजे जर समजा आता कोणाला भारताचं नागरिकत्व पाहिजे आहे, याचं एक उदाहरण कोण आहे, अण्णांसामी उदाहरण आहे याचं. सोनिया गांधी पण याचं उदाहरण आहेत की त्यांनी पण असं नागरिकत्व हे मिळवलं होतं. तर याचं हे उदाहरणं आहेत. तर अर्जाने मिळणारे नागरिकत्व, आता अर्जाने मिळणाऱ्या नागरिकत्वामध्ये भारतीय वंशाची व्यक्ती 7 वर्ष भारतात राहिल्यानंतर अर्ज करता येतो. आता एक गोष्ट ही आहे की अर्ज करता येतो, त्यानंतर नागरिकत्व मिळणं हा अधिकार नाही आहे. तर याचा जो निर्णय आहे हा केस बाय केस घेतला जातो. म्हणजे नागरिकत्वासाठी अर्ज करायचा आहे, त्या अर्जावरती एक अर्जावरती विचार केला जाईल आणि त्यानंतर ते द्यायचं की नाही हे ठरवलं जाईल. ते काय नागरिकत्व मिळेलच याचं गॅरंटी नसते. त्यामुळे 7 वर्ष झाली आता द्या नागरिकत्व असं चालत नाही. तर भारत सरकार त्याचा विचार करेल आणि त्यानंतर द्यायची का नाही हे ठरवलं जाईल. तर भारतीय वंशाची व्यक्ती 7 वर्ष भारतात राहिल्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. नागरिकत्व मिळतं असं नाही, तर अर्ज करता येतो. दुसरं तरतूद काय आहे तर भारतीय व्यक्तीशी लग्न केल्यानंतर 7 वर्ष भारतात राहिल्यानंतर अर्ज करता येतो. 7 वर्षांनी अर्ज करता येतो. आणि हेच सोनिया गांधी यांनी केलेलं आहे की त्यांचं लग्न झालं होतं राजीव गांधींशी आणि त्याच्यानंतर त्यांनी नागरिकत्वासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या भारतीय नागरिकत्व बनलेले आहेत. आता जेव्हा भारतीय नागरिक बनलेले आहेत तेव्हा त्यांनी आधीचं जे नागरिकत्व आहे ते सोडून दिलेलं असतंच. त्यामुळं आता ते भारतीय नागरिक आहेत, तर आधीचं नागरिकत्व नाही आहे त्यांचं आता. तर हे भारतीय व्यक्तीशी लग्न केल्यानंतर 7 वर्षांनी अर्ज करता येतो.
त्यानंतर आता चौथं नागरिकत्व काय आहे? चौथा प्रकार आहे नागरिकत्व मिळवण्याचा, ते म्हणजे नैसर्गिक नागरिकत्व. आता या नैसर्गिक नागरिकत्वाच्या बाबतीत भारताच्या तरतुदी काय आहेत? तर भारताची पहिली तरतूद अशी आहे, आणि हे नैसर्गिक नागरिकत्व असतं काय? तर आता खूप वर्ष जर एखादी व्यक्ती एखाद्या देशात राहिले तर बऱ्याच वेळा ते देश त्या व्यक्तीला ते नागरिकत्व देतं. तर खूप वर्ष राहिल्यानंतर, आता हे खूप म्हणजे किती आहे? तर भारताने काय ठरवलं या बाबतीत? तर आता इथं 2 अटी आहेत. 2 अटीमध्ये पहिली अट काय? तर पहिली अट आहे ती म्हणजे भारतात किती वर्ष वास्तव्य केलं असलं पाहिजे, आणि दुसरी अट काय आहे? तर कुठल्या देशाचे करू शकतात. तर आता पहिली जी अट आहे की भारतामध्ये किती वर्षाचं वास्तव्य असलं पाहिजे, तर पहिली अट आहे की भारतामध्ये 12 वर्ष वास्तव्य असलं पाहिजे. आता हे 12 वर्ष कसं आहे? तर हे आहे 11+1 असं आहे एकूण. इथं 11 वर्ष अधिक 1 वर्ष. आता हे 11+1 असं का आहे? तर 14 वर्षांच्या काळात, मागच्या समजा 14 वर्षांच्या काळात 11 वर्षाचा एकूण भारतामध्ये वास्तव्य असलं पाहिजे. म्हणजे टप्प्याटप्प्याने समजा भारताच्या बाहेर गेले 3 महिने वगैरे, तर एकूण 14 वर्षामध्ये 11 वर्ष भारतात राहिलेले असलं पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा अर्ज करायचा आहे त्याचं 1 वर्ष संपूर्ण भारतात राहिलेलं असलं पाहिजे. त्यामुळे हे 11+1 असं मिळून हे 12 वर्ष भारतात राहिलेले असले पाहिजे आहेत. जर 14 वर्षामध्ये 11 वर्ष राहिले, समजा 14 मागच्या वर्षामध्ये 11 वर्ष भारतात राहिलेले आहेत, तर आता त्यांना अर्ज करायचा असेल तर इथून पुढे त्यांना अजून पूर्ण 1 वर्ष भारतात राहावं लागेल. म्हणजे असे 12 वर्ष भारतात राहिल्यानंतर त्यांना अर्ज करता येईल. आता ही पहिली अट आहे की 12 वर्ष भारतात राहिलेले असले पाहिजे. आता दुसरं की कुठल्या देशांच्या नागरिकांना भारत असं नागरिकत्व देईल. तर जर समजा एखादी व्यक्ती ज्या देशाची आहे त्या देशात जर समजा आपल्या देशाचं कोणी असतं तर त्यांना नैसर्गिक नागरिकत्व दिलं असतं का? म्हणजे जे देश भारतीयांना नैसर्गिक नागरिकत्व देतात, भारत पण फक्त त्यांनाच देतो. तर ही एक अट आहे की अर्जदार अशा देशाचा नागरिकत्व असावा जो देश भारतीयांना नैसर्गिक नागरिकत्व देतो. म्हणजे जर कोणी आपल्याला नैसर्गिक नागरिकत्व देत असेल तरच आपण त्यांना देऊ, ही एक अट आहे. आता ही जी अट आहे पहिली, ही 12 वर्ष भारतात असण्याची, त्यामध्ये 11+1. जर समजा भारत सरकारला वाटलं की विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, जागतिक शांतता किंवा मानव विकास याच्यासाठी काम केलेल्या व्यक्तींचं बाबतीत ह्या अटी शिथिल करू शकते, आणि त्यामुळं हे 12 वर्षाचा पण बंधनकारक नाही आहे. म्हणजे आता समजा उदाहरणासाठी जर समजा आपण असं म्हटलं की समजा आता रिचर्ड डॉकिन्स आहेत जे महान सायंटिस्ट आहेत, किंवा समजा आता J.K. रॉलिंग आहे ज्यांनी हॅरी पॉटर लिहिले आहेत, आता त्यांना नागरिकत्व द्यायचं समजा असं झालं की त्यांना नागरिकत्व हवं आहे, तर आता त्यांना नागरिकत्व देण्यासाठी ही 12 वर्षाची अट आहे ती पाळणं बंधनकारक आहे का? तर भारत सरकारला जर वाटलं तर भारत सरकार त्यांना ही अट शिथिल करून नागरिकत्व देऊ शकते. त्यामुळं हे जे अट आहे की 12 वर्ष भारतात राहिलेलं असलं पाहिजे, त्यामध्ये 11+1, याला तसा जास्त अर्थ उरत नाही. कारण जर समजा द्यायचंच झालं तर ते कधीही देता येतं, त्यामध्ये या अटी पूर्ण करायची गरज नाही आहे. त्यामुळे समजा आता कोणी मागच्या 14 वर्षात 11 वर्ष राहिलं पण नाही, किंवा समजा 1 वर्ष अर्जाच्या आधी भारतात सलग राहिलेलं पण नाही, पण जर समजा भारत सरकारला वाटलं की द्यावं नागरिकत्व तर देता येतं. त्यामुळे या अटी शिथिल करता येऊ शकतात. आता जर अटी शिथिल करता येऊ शकतात तर त्या अटींना मग जास्त अर्थ उरत नाही. म्हणजे कोणाला द्यायचं झालं तर त्यासाठी मग एवढी वर्ष वाट बघायची गरज पण नाही, पण आपली तरतूद ही आहे. पण आता अटी शिथिल करू शकते याचा अर्थ त्या अटींना तसा विशेष अर्थ उरत नाही. समजा रिचर्ड डॉकिन्सनं द्यायची झाली त्यामुळे त्यांना आधी राहायचं 12 वर्ष वगैरे करायची गरज नाही आहे. तर हे पण आहे की जर वाटलं तर अटी शिथिल करता येतात. त्यामुळे नैसर्गिक नागरिकत्वाच्या बाबतीत ह्या जरी समजा आपण अटी बघितल्या तरीही त्या शिथिल करायचे अधिकार आहेत, आणि त्यामुळं जर शिथिल करायचे अधिकार असतील तर त्यावेळी त्या अटींना जास्त अर्थ उरत नाही. त्यामुळे नैसर्गिक नागरिकत्वाच्या बाबतीतल्या या अटी झाल्या, पण त्या बंधनकारक असतीलच असं नाही. सरकारला वाटलं तर त्या सरकार शिथिल करू शकतं. आणि आता त्यानंतर 5वं आहे. 5वं काय आहे तर नागरिकत्व मिळण्याचा प्रकार, तो म्हणजे विलिनीकरण. आता विलिनीकरण म्हणजे काय तर आता जर समजा आपण दादरा नगर हवेली किंवा गोवा हे भारताला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, संविधान लागू झालं, तेव्हा ते भारताचा भाग बनले नव्हते, ते नंतर आपण विलीन करून घेतलेले आहेत.
मग विलीन केल्यानंतर जे तिथले जे लोक आहेत त्यांना नागरिकत्व देणं गरजेचं आहे. तर त्यामुळे विलिनीकरणाद्वारे नागरिकत्वाची एक तरतूद करावी लागते. पण आता एक गोष्ट ही आहे की जर फक्त आपण कुठला तरी भाग विलीन केला म्हणून लगेच नागरिकत्व मिळत नाही, तर मग आता हे दादरा नगर हवेली गोव्याचे कसे बनलेले आहेत, तर त्यासाठी वेगळे आदेश काढलेले आहेत. तर ते आदेश काढावे लागतात आणि सामान्यपणे तसे आदेश काढलेले आहेत. म्हणजे सिक्कीम जेव्हा 1975 साली इंदिरा गांधी सरकारने भारतात विलीन करून घेतलं तर नागरिकत्व दिलेलं आहे, मग त्यासाठी वेगळे आदेश काढलेले आहेत. किंवा समजा गोवा जेव्हा भारतात आलं नागरिकत्वासाठी वेगळे आदेश काढलेले आहेत. मग जेव्हा जेव्हा असं काही विलिनीकरण करून घेतलेलं आहे भूप्रदेशाचं तेव्हा तेव्हा नागरिकत्व दिलेलं आहे, पण त्यासाठी ते आपोआप नाही मिळत, त्यासाठी वेगळे आदेश काढलेले आहेत. तर हे 5 प्रकार आपण बघितले 1955च्या भारतीय नागरिकत्व कायद्याने असलेले. आता हे 5 प्रकारे आपल्याला नागरिकत्व मिळू शकतं: जन्माने, नोंदणीद्वारे, अर्जाने, नैसर्गिक आणि विलिनीकरण. आता नागरिकत्व आपण गमावू पण शकतो आणि त्याचे 3 प्रकार आहेत. आता आपण बघू की कुठल्या कुठल्या प्रकारे नागरिकत्व गमावू शकतो. आता नागरिकत्व गमावण्यासाठीचे कुठले कुठले आहेत, तर पहिली गोष्ट, जर कोणी स्वतःहून नागरिकत्व सोडून दिलं तर नागरिकत्व गमावणार आहे. आता सोडूनच दिले तर काय करणार आपण, दिलं सोडून तर जा मग. त्यामुळं स्वतःहून सोडून जर दिलं नागरिकत्व तर नागरिकत्व संपुष्टात येतं. दुसरं हे की दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले. आता भारताच्या बाबतीत आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व चालत नाही. जर आपल्या कोणी नागरिक दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर आपलं नागरिकत्व आपोआप संपुष्टात येतं. आपल्याकडं नाही चालत, हे दोन देशांचं नागरिकत्व चालत नाही आपल्याकडं. बऱ्याच देशांमध्ये चालतं, आपल्याकडं नाही. त्यामुळे दुसऱ्या देशाचं नागरिकत्व जर स्वीकारलं तर भारताचं नागरिकत्व आपोआप संपुष्टात येतं. आणि आता तिसरं हे की केंद्र सरकार नागरिकत्व काढून घेऊ शकतं. आता नागरिकत्व काढून घेण्यासाठी काय काय कुठल्या कुठल्या परिस्थितीत घेता येतं. पहिलं तर हे की जर समजा फसवून नागरिकत्व घेतलेलं असेल तर नागरिकत्व काढून घेता येऊ शकतं. आता फसवून म्हणजे काय, तर जर समजा आता जे नोंदणीद्वारे किंवा समजा भारतीयांशी लग्न केल्याने नंतर नागरिकत्व मिळणार आहेत वगैरे, ह्यांनी जर समजा फसवून काहीतरी नागरिकत्व घेतलेलं असेल, खोटे डॉक्युमेंट्स किंवा काहीतरी फसवणूक करून, तर अशा वेळी नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. दुसरं हे की जर द्रोह केला देशाच्या विरुद्ध तर मग तेव्हा नागरिकत्व काढून घेऊ शकतात. त्यानंतर जर समजा कुठलीही व्यक्ती सलग 7 वर्ष देशाच्या बाहेर राहत असेल तर अशा वेळी नागरिकत्व काढून घेतलं जातं. आणि आता अजून एक तरतूद आहे जी जरा थोडीशी वेगळी आहे की जर समजा कोणी अर्जाद्वारे अर्ज करून, आपण जे 5 प्रकार बघितले त्यातला जो अर्ज करून आहे त्या जर प्रकारे अर्जाद्वारे नागरिकत्व मिळवलं असेल तर फक्त हे त्यासाठीच लागू होतं. म्हणजे जे बाकीचे जे प्रकार आहेत जन्माने वंशाने त्यासाठी लागू होत नाही. फक्त अर्जाद्वारे नागरिकत्व मिळवलेलं असेल तर त्यासाठीच लागू होतं की अर्जाद्वारे नागरिकत्व मिळवलं असेल आणि जर समजा दुसऱ्या देशात 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली त्या व्यक्तीला तर अशा वेळी भारत सरकार नागरिकत्व काढून घेऊ शकतं. तर हे नागरिकत्व काढून घेऊ शकतं. 7 वर्ष देशाच्या बाहेर राहिलं नागरिकत्व काढून घेऊ शकतं. अर्जाद्वारे नागरिकत्व मिळालेलं असेल आणि 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली दुसऱ्या देशात तर नागरिकत्व काढून घेऊ शकतं. द्रोह केला तर नागरिकत्व काढून घेऊ शकतं. फसवून जर नागरिकत्व मिळालं असेल तर नागरिकत्व काढून घेऊ शकतं. आणि आपल्याकडं दुहेरी नागरिकत्व चालत नाही. जर समजा भारताच्या नागरिकाने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर आपल्याकडचं नागरिकत्व संपुष्टात येतं. तर हे आपण बघितलं नागरिकत्व संपुष्टात येण्याचे प्रकार. तर आपण हा बघितला भाग आपला 2 नागरिकत्व, ज्यामध्ये आपण कलम 5 ते 11 बघितल्या, सगळ्या कलमांच्या तरतुदी बघितल्या. त्यानंतर आपण बघितलं की नागरिकत्व कायदा 1955चा आणि त्यामध्ये आपण नागरिकत्व मिळण्याचे 5 प्रकार बघितले आणि नागरिकत्व गमावण्याचे 3 प्रकार बघितले. आणि हे झाला आपला भाग 2चा अभ्यास पूर्ण.